नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज चर्चा आहे ती वक्री मंगळाविषयीची. मंगळ हा ग्रह सध्या आपल्या नीच राशीमध्ये अर्थात कर्क राशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी हा मंगळ आपल्या मार्गी अवस्थेतून वक्री अवस्थेत जाणार आहे आणि हा त्याचा कालखंड तब्बल 46 दिवसांकरता असणार आहे. आणि या कालखंडात मंगळ हा ग्रह 21 जानेवारी 2025 रोजी पुन्हा मागील राशीत अर्थात मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 रोजी तो पुन्हा वक्री अवस्थेतून मार्गी अवस्थेत जाणार आहे. मंगळ हा ग्रह साहस, ऊर्जा, उत्साह, नेतृत्व यांचा कारक ग्रह आहे. मंगळ प्रधान असलेले जातक हे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारे असतात आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा निर्बली किंवा वाईट स्थितीत असतो त्यांच्यासाठी अहंकार, वादविवाद, मारामाऱ्या यांचे सुद्धा तो नेतृत्व करत असतो. आणि म्हणूनच मंगळाची ही वक्र अवस्थेतील स्थिती प्रत्येक राशीसाठी कोणती फळ घेऊन येत आहे हे देखील महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा एखादा ग्रह वक्री अवस्थेत जातो तेव्हा तो अत्यंत बलशाली होत असतो आणि जेव्हा एखादा ग्रह आपल्या नीच राशीमध्ये वक्री होतो तेव्हा अनेक तज्ज्ञ ज्योतिषांच्या मते तो उच्च ग्रहाप्रमाणे फळ देत असतो. आणि म्हणूनच मंगळाचे हे वक्रत्व प्रत्येक राशीसाठी कोणते फल घेऊन येणार आहे हे महत्त्वाचे बनलेले आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांची चर्चा पाहूया. मेष राशीसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश आहे आणि असे असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात, 4थी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 8वी दृष्टी. आणि मेष राशीसाठी हा मंगळ सप्तम भावावर, दशम भावावर आणि एकादश भावावर आपली दृष्टी टाकत आहे. मेष राशीसाठी हा एक महत्त्वाचा कालखंड बनलेला आहे. या कालखंडामध्ये तुम्हाला लाभयोग देखील येताना दिसून येत आहे. आर्थिक मार्गातील सर्व अडचणी दूर होताना दिसत आहेत. नोकरी, प्रमोशन यासाठी हा मंगळ तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मंगळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा आहे. परंतु हा मंगळ तुमच्या परिवारामध्ये कलह किंवा मतभेद देखील निर्माण करू शकतो आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या मातृस्वास्थ्याची काळजी घेणे हे देखील गरजेचे आहे. वाहन, वास्तू इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम आहे. खरेदी आणि विक्री अशा दोनही प्रकारे तुम्ही वाहन वास्तूविषयी काम करू शकाल. आणि या कालखंडामध्ये तुमच्या गुप्त गोष्टी तुमच्या मित्र परिवाराला सांगू नयेत हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. हा मंगळ तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये कलह निर्माण करताना दिसून येत आहे आणि भागीदारीमध्ये जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांनी सुद्धा या कालखंडामध्ये सावधानतेने वागणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. कारण मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे. कार्यक्षेत्रामध्ये या कालखंडात तुमचे विरोधक हे प्रबळ होताना दिसत आहे, परंतु त्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय बनण्यास हा मंगळ तुम्हाला मदत करणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकारचे कार्य करण्यापासून स्वतःचा बचाव करा हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. आणि मंगळाचे अशुभत्व कमी करण्यासाठी मारुतीची आणि श्री गणेशाची उपासना नक्की करा. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह सप्तम भावाचा आणि द्वादश भावाचा कारक आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि अशा मंगळाची दृष्टी हा षष्ठ भाव, नवम भाव आणि दशम भावावर आहे. षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा, तर नवम भाव हा भाग्याचा आणि दशम भाव हा करिअरचा भाव आहे. हा मंगळ तुमच्या कुटुंबामध्ये कलहाची स्थिती निर्माण करणार आहे, परंतु असे असले तरी देखील तुमच्या कार्यक्षेत्रात मात्र हा मंगळ तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवणार आहे.
कार्यक्षेत्रातील तुमचे मनोरथ या कालखंडात सिद्धीस जाताना दिसत आहे. साहस, पराक्रम यामध्ये वृद्धी करणारा हा कालखंड आहे. ही स्थिती धनागमनासाठी सुद्धा तुमच्यासाठी पूरक अशीच आहे. परंतु या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. कारण षष्ठ भावावर दृष्टी टाकत असलेला हा मंगळ रोगाची शक्यता ही दाखवत आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे. मिलिटरी, पोलीस इत्यादीसाठी भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि शेती करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. वृषभ राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. या कालखंडामध्ये मित्रपरिवारात आणि भावंडांमध्ये सुद्धा मतभेद होण्याची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. या कालखंडामध्ये कोणालाही पैसे शक्यतो उधार देऊ नयेत आणि पूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हा मंगळ तुम्हाला मदत करताना दिसत आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह षष्ठेश आणि लाभेश आहे आणि गोचरीने तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही पंचम भाव, अष्टम भाव आणि नवम भावावर पडत आहे. मिथुन राशीसाठी मंगळ हा ग्रह अकारक ग्रह आहे. त्यामुळे मिथुन राशीसाठी मंगळाचं हे वक्रत्व फारसे शुभत्व घेऊन येताना दिसत नाही. परंतु लाभेश धनस्थानामध्ये गोचर करत आहे. ही स्थिती महाधनी योग निर्माण करत आहे. ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ हा ग्रह चांगल्या स्थितीत असेल त्यांच्यासाठी ही महाधनाची स्थिती त्यांना लाभ मिळवून देण्यात सहकार्य करणार आहे. या कालखंडामध्ये वाणी, चरित्र यावर त्यांनी नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. धनागमन आणि व्यर्थ धन खर्च या दोन्हीही योग या कालखंडात मिथुन राशीच्या वाट्याला येताना दिसून येत आहे. मिथुन राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये क्रोधावर नियंत्रण ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण क्रोध हा काही मिथुन राशीचा स्वभाव नाही, परंतु हा वक्र कालखंड तुम्हाला त्यासाठी भाग पाडताना दिसत आहे आणि त्यामुळे निरर्थक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ही तुमच्यावर येऊ शकते. त्यासाठी घरातील माणसांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडणार आहे. संततीसाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड ठीक असलेला दिसून येतो. परंतु दाम्पत्य जीवनात थोडेफार मतभेद देखील होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. या कालखंडामध्ये धार्मिक विषयात तुमची रुची वाढणार आहे. जे ज्येष्ठ जातक तीर्थयात्रा करू इच्छितात त्यांच्यासाठी ह्या तीर्थयात्रा सफल होताना दिसत आहे. मिथुन राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात मारुतीची आणि श्री गणेशाची उपासना केल्यास त्यांना मंगळाचा हा वक्रकाल शुभ फले देताना दिसून येत आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह पंचमेश आणि दशमेश असून तो लग्नावरून म्हणजे स्वतःच्या राशीवरून गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी चतुर्थ भाव, सप्तम भाव आणि अष्टम भावावर पडत आहे. हा कालखंड कर्क राशीसाठी चांगला फळ घेऊन येत आहे असे म्हणण्यास काहीच वावगे ठरणार नाही. कारण कर्क राशीला सध्या ढय्या सुरू आहेत आणि त्यामध्ये लग्नी गोचर करणारा हा मंगळ त्यांच्यासाठी थोडीफार सुबत्ता तरी घेऊन येण्यास मदत करणारा दिसत आहे. या कालखंडात कर्क राशीने धैर्याने वागणे हे गरजेचे आहे. हा मंगळ तुम्हाला उत्साह प्रदान करणारा आहे. परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. तर बेरोजगारांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा मंगळ आहे. या कालखंडामध्ये व्यर्थ खर्च होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. घरातील वातावरण या कालखंडामध्ये चांगले असणार आहे आणि दाम्पत्य जीवनात मात्र कलहाची स्थिती दिसून येत आहे. या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे देखील त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि त्याचबरोबर मातृस्वास्थ्याची सुद्धा या कालखंडामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन, वास्तू इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. नोकरी आणि व्यापार या दोन्हीसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे व्यावसायिक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा मंगळ चांगला आहे. हे मंगळाचे हे वक्रत्व जोडीदाराचे कार्यक्षेत्र मात्र प्रभावित करताना दिसून येत आहे.
या कालखंडात तुम्ही तुमचे वाहन जपून चालवावे किंवा नाहीतर काही दुखापत होण्याची सुद्धा शक्यता या कालखंडात नाकारता येत नाही. आणि या कालखंडामध्ये स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे देखील गरजेचे आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थेश आणि भाग्येश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि अशा मंगळाची दृष्टी ही तृतीय भाव, षष्ठ भाव आणि सप्तम भावावर पडत आहे. हा मंगळ सिंह राशीसाठी मार्गी अवस्थेत फारसा अनुकूल नव्हता, परंतु त्याचा वक्रीकाल सिंह राशीसाठी अनुकूल असलेला दिसून येत आहे. कारण नुकसान होण्यापासून बचाव करणारा हा मंगळ दिसत आहे. साहस, पराक्रम यामध्ये वृद्धी होताना दिसत आहे. परंतु दाम्पत्य जीवनात मात्र थोडीफार कलहाची स्थिती असणार आहे. हा मंगळ कार्यक्षेत्रामध्ये जोखीम स्वीकारण्यास तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि जोखीम स्वीकारून त्यात तुम्ही यशस्वी होताना देखील दिसत आहात. या कालखंडात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे देखील तुमच्यासाठी गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्या क्रोधावर सुद्धा आपण नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. आणि मुख्य म्हणजे आपले चारित्र्य स्वच्छ राहील याकडे तुम्ही लक्ष पुरवणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. धनागमन होणार आहे, परंतु त्याचबरोबर व्यर्थ धन खर्च होतानाही दिसत आहे. व्यर्थ विवाद आणि व्यर्थ खर्च यावर नियंत्रण ठेवणे हे सिंह राशीसाठी गरजेचे आहे. परदेशी जर गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि जे ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा करणार असाल त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. या कालखंडात तुमच्या स्वास्थ्याची चिंता देखील तुम्हाला थोडीफार सतावू शकण्याची शक्यता ही दिसून येत आहे. आणि कन्या राशीसाठी मंगळ हा ग्रह तृतीयेश आणि अष्टमेश असून तो लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि त्याची दृष्टी ही द्वितीय भाव, पंचम भाव आणि षष्ठ भावावर पडत आहे. मंगळाचे हे वक्रत्व कन्या राशीसाठी थोडे शुभ आणि थोडे अशुभ अशी संमिश्र स्थिती निर्माण करत आहे. कन्या राशीने वाणीवर या कालखंडात नियंत्रण ठेवणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. कारण हा वक्र असलेला मंगळ तुमच्या वाणीमध्ये कटुता उत्पन्न करू शकतो. धनागमन आणि व्यर्थ धन खर्च हे दोनही योग तुमच्यासाठी दिसून येत आहेत. तुमच्या योजना या काळामध्ये यथोचित चालतील. वरिष्ठांना खुश करण्यासाठी या कालखंडात तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे. भावंडे आणि वडील यांच्याशी या कालखंडात मतभेद होऊ शकतात. नोकरी आणि व्यापारी दोनही क्षेत्रात काम करण्यासाठी हा मंगळ अनुकूल आहे. आणि व्यापार विस्तार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा मंगळ तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे. पैतृक संपत्तीविषयी जर काही वाद असतील तरी या कालखंडात ते दुणावू शकतात. त्यामुळे शक्यतो पैतृक विषयासंबंधी चर्चा लांबणीवर टाकलेलीच बरी. या कालखंडामध्ये संतुलित जीवनाचा अवलंब करणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. कारण त्याचा परिणाम नंतर तुमच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहे. गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे या कालखंडात गरजेचे आहे. प्रेमी जीवनामध्ये तुतुमैमय अशी स्थिती किंवा तणाव निर्माण होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. आणि कन्या राशीच्या जातकांनी या कालखंडात आपले वाहन जपून चालवावे. जुने ऋण जर फेडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा मंगळ तुम्हाला मदत करताना दिसत आहे. सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये अशा दोनही ठिकाणी नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात त्यांचे मन लागणार नाही, त्यासाठी त्यांनी आपले मन एकाग्र करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. परंतु असे असले तरी देखील जे विद्यार्थी IT फील्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा मंगळाचे अशुभत्व कमी होण्यासाठी श्री गणेश आणि मारुतीची उपासना नक्की करावी. आज आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर होणारा वक्र मंगळाचा प्रभाव पाहिला. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या 6 राशींची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी
चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.